विठ्ठल पांडुरंग भज मन पांडुरंग विठ्ठल पांडुरंग भज मन पांडुरंग तुले हरि का नाम विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग तुलेल हरि का नाम विठ्ठल पांडुरंग ơi kìa tay भागल्याचा तारो
खोड्या सुरू झाल्या परब्रह्म निष्काम तो हा गौडी घरी वाक्यवाडी अंगो कृष्ण नवनीत चोरी म्हणती गौडनी देवाचे पाऊल धरा ओ रंगत रंगत येतो हरी हा राज मंदिर रंगत रंगत भगवंतानं घोड्या केल्या चोऱ्या केल्या गोवर्धन करायचं असेल थोडा बाजूला करा कारण लगेच आपल्याला त्या ठिकाणी रुक्मिणी स्वयंवर करायचं अडचण नको व्हायला पाहिजे त्या गोपिकांना इतकं त्रस्त केलं भगवंतानं की त्या गोपिका महाराज कंटाळल्या यशोदा मैयाकडे आल्या ते यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे यशोदे कृष्णाला सांगावे Yeshua
गोकुळात राहायचं की निघून जायचं सांगा. अगं आम्ही जर दही दूध विकायला गेलो तर हा वाटेवरती आडवा होतो. एवढंच नाही, खडा मारून घडा फोडतो, आमची वेणी ओढतो, आमचा पदर धरतो. काय करावं तुझ्या कृष्णाला इतका फोडकर. आम्ही आमचं घरदार सोडून मुलं बाळ सोडून मुलांना बाळांना घेऊन सुना घेऊन आम्ही निघून जातो. गवळणी सांगती गाराणी रात्री आला शारंग पाणी खाऊनी दही दूध लोणी फोडली अवघी विरजनी हागे बाई कोणास यावरीना पोटवर सोसली गाना. अशा प्रकारे दुसरी आली धावत याने ग बाई काय केली मात हा मुखासी चुंबन देत गळ्यात हात घालीत धरू जाता सापडे ना कुठवर सुसुती गाना. तिसरी आली धावुनी म्हणे ग बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी गाठ बाई कोणाशी सुटेना. हो, कारण दारी निजला म्हातारा आणि म्हातारी दारी झोपले. त्या म्हातारीची दाढी फार मोठी वाढलेली होती आणि ती म्हातारी होती तिची वेणी पण फार मोठी होती. अगं तुझा कृष्ण तुझा काना आला आणि गाठ मारून गेला. गाठ मारल्यानंतर सकाळी सकाळी म्हातारीचं जोडपं उठलं. जशी म्हातारी उठली ना त्या म्हातारीच्या दाढीला झटकाच बसला. मत्त होनी मातली धागडी करसी ओढी मज लागी. ओढाओढी करसी. अगं हे काय वय का आपलं ओढाओढी करायचं. अशा प्रकारे ती गाड जाळून पाली जळत नाही, तोडून पाली तुटत नाही, कापून पाली कापत नाही का. कारण ती गाठ कोणाची हातची आहे. ती गाठ भगवान श्रीकृष्णाच्या हातची आहे. आणि अशा प्रकारे ती तिसरी गोपिका आली. हो, काही केल्या महाराज गाठ सुटत नाही. नंदाचा नंदन डवितो राणे गवळणी या हरीला बाई सांगा ग कोणी ग या कृष्णाला बाई सांगा ग कोणी ग.
मुलांनो, अगं माझं बाळ किती कोमल आहे, सगुण गुणाचं बाळ का ना, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते गोजिरवाने, काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी. अगं तुम्हीच कपटी आहात, तुम्हीच खोड्या करता त्याच्या, तुम्ही लपवून त्याची गोठी गे, तुम्ही गोठी लपवता त्याची, तुम्ही लपवून त्याची गोठी गे, लागता याचे पाठी गे, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. परंतु तरी त्या कासावीस झालेल्या गोपिका आना शब्दा घालून सांगता, यशोदा मैया ग थोडासा तरी विश्वास ठेव ग आमच्यावरती, तुला माहित नाही तुझं मुलग किती खतरनाक आहे, तुझा काना अगं त्यानं सगळं गोकुळला का वारला. अशा प्रकारे त्यावेळेस यशोदा मैया कृष्णाला सांगते, कृष्णा कृष्णा तुला मी ताकीद करीते, घरी कुणाच्या जाऊ नको रे, काना तुला मी ताकीद करीते, घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्णा अरे आपल्या घरी काय कमी आहे, हा काही कमी आहे का? नंद बाबाच्या घरी 9 लाख गाई आहे, कशाला आपल्या घरी असल्यानंतर कोणाच्या घरी चोरी करायची. अशा प्रकारे त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला अनेक समजवायचा प्रयत्न करतात, परंतु कृष्ण काही समजायला तयार नाही. त्यावेळेस यशोदा मैयाला क्रोध आला, यशोदा मैयानं कृष्णाला मारा धरले हात, बोलत आला खरखर खरखर चाल घरात. आणि घरात आणल्यानंतर महाराज एक दोरी घेतली, आणि दोरी घेतल्यानंतर भगवंताला यशोदा मैयानं उखळाला बांधलं, उखळाला. सियावर रामचंद्र आनंद घ्या सर्व.
सुखा